Mm.
Yes, good morning to all. So tension starts, right? एक्झाम झाली तर काय होईल? काय होणार नाहीये. तुम्ही जेवढं लर्न केलंय ते फक्त एक्सप्रेस करा. काही फरक पडणार नाही. त्यामुळे असं खूप असं बर्डन, टेन्शन घ्यायची गरज नाहीये त्या गोष्टींसाठी. एक्झाम काय आहे? एक्झाम तुम्हाला जे येतं ते तुम्ही एक्सप्रेस करणं, दॅट इज द एक्झाम. मी तुम्हाला सांगतो ना, फार फार तर काय होईल, एक्झाम बेसिस वरती आपण म्हणतो एफसी कॉलेज, एसपी कॉलेज, राईट, नुमोवी, गरवारे कॉलेज, हे मिळतात सर पर्सेंटेज बेसिसवर. आणि काही घाबरू नका, काही पर्सेंटेज वगैरे काही नाही. तुम्हाला आज काय येतं हे सगळ्यात मेन आहे. आज तुम्हाला प्रेझेंटली काय येतं याच्यावरती सगळ्यात जास्त स्ट्रेस तुमचा असला पाहिजे. आज जर ती गोष्ट तुम्ही जर टॅकल करू शकत असाल तर पर्सेंटेज बाबतीत काळजी करू नका. खूप मोठं कॉलेज मिळालं म्हणजे खूप मोठा रिझल्ट तयार झाला असं काही नाहीये. 10th मध्ये एक वेळ अशी होती, 140 विद्यार्थी, 100 आउट ऑफ 100 मार्क्स होते त्यांना. 100 आउट ऑफ 100 मार्क्स होते 140 स्टुडंट्सला. कुठे गेले ते सगळे? गायब झाले. सगळे गायब झाले. 11-12 ला सगळे गायब होतात. 11-12 ला सगळे गायब. त्यामुळे खूप टेन्शन, बर्डन घ्यावं असं काही नाहीये. फक्त काय करा, जर तुम्हाला असं वाटत असेल की एक्झाम होऊ शकते तर थोडासा टच देत चला. थोडासा टच ठेवा टेक्स्टबुकचा. खूप टफ एक्झाम राहणार नाही, कारण आता पहिल्यासारखी तेवढं तुम्हाला रिलॅक्सेशन मिळेलच नक्कीच. तेवढं रिलॅक्सेशन नक्की मिळणार त्याच्यामध्ये. ह्या पार्ट ऑफ तेवढं रिलॅक्सेशन तर नक्की मिळणार तुम्हाला. तर काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, ह्या गोष्टी थोड्याशा शुअर राहा. त्याचं मार्गदर्शन तुम्हाला स्कूल करेलच, आम्हीही करू त्या बाबतीत. तुम्हाला जर असं टेन्शन आणि बर्डन वाटत असेल तर नक्की आम्ही सुद्धा मार्गदर्शन करू तुम्हाला थोडंफार. सीबीएसई सुद्धा काही असं टेन्शन घ्यायची गरज नाही. मोस्ट ऑफ द केसेस होणार नाही, कारण ज्या पद्धतीने सिच्युएशन आहे, टॅकलनेस करतायत त्याच्यासाठी सुद्धा. झाले तरी मेन मेन पेपर्स होते, सायन्स, मॅथ्स, त्याची तयारी व्यवस्थित ठेवा. तुम्हाला डेफिनेटली सायन्स फील्ड मध्ये यायचं म्हणजे सायन्सची तयारी तर असलीच पाहिजे, काही शंका नको त्याच्याविषयी. ओके, बेसिक पार्ट्स इथं रिवाइज होतच आहे तुमचं बऱ्यापैकी. एक्झॅक्टली टेक्स्टबुक प्रमाणे जर जायचं असेल तर कदाचित थोडंसं टच ठेवा, मॅथ सायन्सला तरी ठेवा. मला नाही वाटत जरी पेपर काढले तरी एवढे टफ काढतील मग. ओके, खूप असा टफनेस क्रिएट राहील असं काही राहणार नाही त्याच्यानंतर. फार फार तर ऑब्जेक्टिव्ह, शक्यतोवर इंटरनल जे तुम्ही स्कूलमध्ये आता परफॉर्म केलेलं आहे कशा बाबतीत, प्रिलिम्स झाले असतील तुमच्या, राईट? प्रिलिम्स झाले असतील, त्या ज्या कंडक्ट केलेल्या आहेत त्याच्यावरून परफॉर्मन्स ठरवतील कदाचित इंटरनल मार्क्स. ही पॉसिबिलिटी सगळ्यात जास्त. त्यामुळे खूप अशी भीती बाळगू नका. त्यांना प्री अनाउन्समेंट करावीच लागेल. आज सांगितलं उद्या एक्झाम असं कधीही झालेलं नाही. प्री फॉर्म मध्ये तुम्हाला अनाउन्स करावंच लागेल. एक्झाम होल्ड होणार का नाही अजून काहीही सांगितलेलं नाहीये. त्याच्यावरती डिसिजन चालू आहे त्यांच्या. अजून फायनली काही असं सांगितलेलं नाहीये. येस येस, सीबीएसई असो या एसएससी बोर्ड असो, अजून कुठलीही 10th साठी तरी कुठलंही डिसिजन घेतलेली नाही. डिसिजनच नाही घेतलेले. येईल ते काही ना काहीतरी रिझल्ट ओरिएंटेड इन द सेन्स इंटरनल मार्क्सवरतीच कदाचित ते तुम्हाला 10th रिझल्ट तयार करते. इंटरनली टीचर्स ठरवतात. टीचर्स इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचे टीचर्स ठरवतात किती कुठल्या स्टुडंटला मार्क्स पाहिजेत. नाही नाही, असं सांगू शकत नाही की एक्झाम नाही होणार किंवा होणार नाही, हे असं काही प्रिडिक्ट नाही करू शकत आपण अजून, कारण त्यांच्या डिसिजन अजून पेंडिंग आहेत. जे काही बोर्ड असेल, एसएससी असेल या सीबीएसई असेल, त्यांच्या थ्रू अजून तरी न्यूज मध्ये काय सांगितलं, न्यूज काय अजून गव्हर्नमेंट कडून किंवा बोर्डाकडून असं काही स्पेसिफिक आहे का ते सांग. बोर्ड कडून पाहिजे, बोर्ड कडून असतं ऍक्च्युअली. भीती बाळगू नका, पण काही झालं तरी खूप सिंपल आणि व्यवस्थित असेल. बहुतेक इंटरनलला 99% चान्स आता इंटरनलचाच आहे, कारण ऑलरेडी टाइम ऑलमोस्ट फिनिश आहे. जेवढं टाइम आता एक्झाम घेणार कधी, रिझल्ट लावणार कधी, आणि या गोष्टी. मॅथ सायन्स तरी व्यवस्थित ठेवा, ज्याचा यूज तुम्हाला इथे तरी होईल. या ठिकाणी होईल सुद्धा त्याचा यूज तुम्हाला. मॅथ सायन्सचा युटिलायझेशन व्यवस्थित होईल तुम्हाला. तेव्हा मॅथ सायन्सला माझं मत आहे टच ठेवा 10वीचा, काही हरकत नाही टच ठेवायला.
येस दे विल बी रूल विथ द ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया. पण ते 12 साठी सांगतात, अजून 10 साठी काही डिसिजन्स नाहीये. कदाचित इंटरनल मार्कांवरती 10 डिसाइड असेल. 12th हा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न थ्रू फॉलो केलं जाईल. सम पार्ट ऑफ पेपरचं पण त्यांचं चाललंय तसं. ओके, सो टेन्शन घ्यायची गरज नाही. सो लक्ष द्या, कॉम्प्लेक्स नंबर लास्ट टाइम जो पार्ट झालेला आहे तो रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर होता. रूट, स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हा पार्ट आपण पाहिला, राईट. स्क्वेअर रूट नंतर काही वेळेस काही क्वेश्चन्स असतात क्वाड्रॅटिकचे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ क्वाड्रॅटिक फॉर्म तुम्हाला दिलेला असेल, एक्स ची व्हॅल्यू गिवन असते. सपोज एक्स क्यूब, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, find the value of x cube minus x square plus x cube minus x square plus x plus 46 if x is given as x equal to 2 plus 3 x ची व्हॅल्यू गिवन आहे, x क्यूब मायनस x स्क्वेअर प्लस x प्लस 46 if x इक्वल टू 2 प्लस 3 आहे. x ची व्हॅल्यू गिवन आहे. x ची व्हॅल्यू जर तुम्ही या क्यूबिक फॉर्म मध्ये, स्क्वेअर फॉर्म मध्ये, सिंगल पॉवर मध्ये सबस्टिट्यूट केलं तरी आन्सर येऊ शकते. याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. वी विल सी द अनदर मेथड. म्हणजे 2 प्लस 3 याचा काय करावं लागेल या ठिकाणी, क्यूब. वी नीड टू टेक इट्स अ क्यूब. इथं जर ठेवलं तर स्क्वेअर घ्यावा लागेल तुम्हाला. इथे 2 plus 3 आहे, ऍज इट इज ठेवू शकता आणि कॅल्क्युलेशन्स करू शकता. इज देअर अनदर मेथड टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन? या क्वेश्चन साठी वेगळी मेथड थोडीशी यस आहे आणि तो कन्वर्ट करू शकता, तुम्ही इझिली कन्वर्ट करू शकता. आता लक्ष द्या, इथं क्यूबिक पॉवर आहे म्हणून ठीक आहे. सपोज मी हा क्वेश्चन असा दिला असेल, एक्स टू द पॉवर 5, एक्स टू द पॉवर 4, एक्स टू द पॉवर 3, त्यानंतर एक्स स्क्वेअर, त्यानंतर 4x प्लस 46 असं दिलं असतं तर आता प्रिफरेबल राहिलं असतं का तुमचं? आता तुम्ही x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली असती का ते सांगा. इथे x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली असती का? क्वाइट डिफिकल्ट लेवल. तो क्वेश्चन काय झाला असता? डिफिकल्ट झाला असता सिम्प्लिफिकेशन बाबतीत. सिम्प्लिफिकेशन बाबतीत डिफिकल्ट लेवल वाढते, त्यामुळे x ची व्हॅल्यू इथे ठेवणार, 5th पॉवर येणार a plus b raised to the power 5, a plus b raised to the power 4, a plus b raised to the power 3. That will be quite difficult. मग कसं सॉल्व करणार याला? So that's why we have to learn the different method. काय ती मेथड ते आपल्याला पाहायचं. This that method. लक्ष द्या, x ची व्हॅल्यू किती आहे? 2 plus 3. So first thing, transfer this 2 to us left hand side. किती आला? x minus 2 equal to 3 आला. x minus 2 equal to 3 आहे. Squaring on both sides by taking squaring on both the sides. Both sides are squaring on both sides. X minus 2 bracket square equal to 3i bracket square. X minus 2 bracket square equal to 3i square. Squaring on both sides घेतो. सांगा बरं याचा एक्सपान्शन a minus b bracket square. A minus b bracket square. A square minus 2ab plus b square. A square minus 2ab plus b square. We need to take it x minus 2 bracket square. X minus 2 bracket square. X minus 2 bracket square. काय असेल? X square किती? minus 2 into x plus 2 square. X square minus 4x plus 4. X square minus 4x plus 4. बरोबर आहे का? X square minus 4x plus 4. So x square minus 4x plus 4 equal to theta square 9 and I square. Theta square 9 and I square. या क्यूबिक इक्वेशनची व्हॅल्यू आपल्याला काढायची. x गिवन आहे, x गिवन आहे. सो लक्ष द्या, हा x इथं ठेवून क्यूब फॉर्म सॉल्व करू शकता. हा x इथं ठेवून स्क्वेअर फॉर्म सॉल्व करू शकता. तर ती मेथड्स होऊ शकते त्याच्यामध्ये.
ओके. सो x square minus 4x plus 4 9i square. सांगा i square ची व्हॅल्यू. I square is minus 1. So this value is minus 9. I square ची value minus 9. So x square minus 4x plus 4 equal to minus 9. X square minus 4x plus 4 equal to minus 9. सांगा काय झालं इथं फायनली हा minus 9 लेफ्ट साइडला किती असेल x square minus 4x 9 plus 4 13 equal to 0. So mark this as equation number 1. Mark this as equation number 1. Question जर find the value म्हणून येत असेल तर क्यूबिक इक्वेशन असेल फिफ्थ पॉवर असू शकतो फोर्थ पॉवर असू शकतो त्यामुळे x डायरेक्ट ठेवणं सुटेबल नाही. We will see the another method to simplify this. Another method to simplify this. वेगळी मेथड. ओके. काय तयार झालं दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा काय तयार केला आपण क्वाड्रॅटिक फॉर्म तयार केला. प्रोसेस काय हा रिअल पार्ट आहे हा सुद्धा रिअल पार्ट आहे एका साइडला घ्या इमॅजिनरी पार्ट एका साइडला घ्या स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड घ्या इट्स एक्सपेन्शन घेतलं x square minus 4x plus 4 3i square 3 चा स्क्वेअर 9 i square minus 1 minus 9 या साइडला 9 plus 4 13 x square minus 4x plus 13 equal to 0. Question number 1. Right? A minus b चा ब्रॅकेटचा स्क्वेअरचा एक्सपान्शन वरून हा पार्ट आणला. हे झालं क्वाड्रॅटिक फॉर्म दिलाय क्यूबिक फॉर्म तुम्हाला. राईट. हाऊ टू फाइंड द व्हॅल्यू. एक आपल्याला माहिती आहे पॉलिनॉमियल बाबतीत आपण डिव्हिजन घेता. हाऊ टू डू दॅट. डिव्हिजन कसं घेतात पॉलिनॉमियलचं लक्ष द्या. इथे असलेला x स्क्वेअर minus 4x plus 13 डिवाइड करा x क्यूब minus x स्क्वेअर plus x plus 46 चा डिवाइड. आठवतं ही मेथड. पॉलिनॉमियल्स कसे डिवाइड करतात आठवतं का. पॉलिनॉमियल्स कसे डिवाइड करतात सांगा बरं. इथं काय पाहिजे एक्स क्यूब इथं काय प्रेझेंट आहे एक्स स्क्वेअर प्रेझेंट आहे. सांगा मग डिव्हिजन घेताना हा पार्ट एक्स क्यूब रिक्वायर्ड आहे इथं काय आहे एक्स स्क्वेअर आहे. लक्ष द्या याला कशाने मल्टिप्लाय केलं पाहिजे म्हणजे एक्स क्यूब मिळेल. याला कशानं मल्टिप्लाय केलं पाहिजे म्हणजेच एक्स क्यूब मिळू शकतो. याला एक्स ने मल्टिप्लाय केलं पाहिजे डेफिनेटली. रीड करा x into x square that is x into x square x cube. हा x इथला 4x minus 4x square इथला x इथला minus 4x square इथला x इथला 13 plus 13x. राईट. या पद्धतीनं पॉलिनॉमियल्स बाबतीत डिव्हिजन फॉर्म या पद्धतीनं घेतला जातो. यस क्वोशंट फॉर्म. यस मायनस इथला मायनस प्लस असेल इथला प्लस इथं आता मायनस असेल. सांगा डिफरन्स. हा पार्ट कॅन्सल होतो. एक्स क्यूब पार्ट काय होतो कॅन्सल. आपल्याला पॉलिनॉमियल साठी व्हॅल्यू वाढायची आहे. एक्स गिवन आहे तुम्हाला ती व्हॅल्यू इथे ठेवून सुद्धा आन्सर येतं. पण आपण एक डिफरंट मेथड पाहतोय कारण या ठिकाणी क्यूब असेल स्क्वेअर असेल असं काही नाही. इट कॅन बी द डिफरंट पॉवर. वेगवेगळी पॉवर येऊ शकते या ठिकाणी वेगवेगळी पॉवर येऊ शकते. ओके. त्यामुळे सांगा या ठिकाणी 4x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर किती झालं 3x मायनस 13x प्लस एक्स किती झाला मायनस 12x प्लस 46 ऍज इट इज प्लस 46 ऍज इट इज. बरोबर आहे. हा एक्स क्यूब कॅन्सल. हा प्लस आहे हा मायनस आहे 3x स्क्वेअर झाला मायनस 13x प्लस एक्स मायनस 12x आणि हा 46 ऍज इट इज. कोण सांगता पुढचा पार्ट किती घेणार आता. काय मिळवायचं आहे आपल्याला 3x स्क्वेअर. करेक्ट. या ठिकाणी किती आहे एक्स स्क्वेअर आहे. सो प्लस 3 नीड टू बी ऍड हिअर प्लस 3 ऍड कर. सांगा काय असेल 3 into x स्क्वेअर 3x स्क्वेअर. आपला पर्पज सॉल्व्ह झाला याचा. ओके 3x स्क्वेअर. नेक्स्ट 3 into minus 4x किती
3 into minus 4x minus 12. 3 into 13. 3 into 13. Yes, the remainder is 7. Good. 3 into 13. 39. 39. सांगा difference इथं. A minus. Difference घ्यायचा. A minus becomes plus, plus becomes minus. These two cancel. These two must be cancelled. बरोबर आहे का? हे परत मायनस आहे प्लस आहे हे कॅन्सल. बरोबर आहे. सो 46 minus 39 is what? 7. काय तो फॉर्म्युला? काय म्हणतो आपण? डिव्हिडंड इंटू डिवायझर प्लस काय कोशंट इक्वल टू काय फॉर्म्युला? काय फॉर्म्युला? डिव्हिडंड डिवायझर प्लस कोशंट. काय तो फॉर्म्युला? काय होतं या ठिकाणी? सिंपल सांगतो. याचा प्रोडक्ट याच्यासोबत एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 13 बरोबर आहे. डिवायझर इंटू कोशंट. डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. डिवायझर इंटू डिविडेंड का डिवायझर इंटू कोशंट. कोशंट फॉर्म x प्लस 3. एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 13 आणि x प्लस 3 चं मल्टिप्लिकेशन घेतल्यास हा क्यूबिक फॉर्म मिळतो. बरोबर आहे का? प्लस रिमाइंडर इक्वल टू काय मिळतो? एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 46. हा पार्ट इकडे लिहितो. हा पार्ट या साईडला एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 46 इक्वल टू म्हणा. सांगा काय फॉर्म्युला मग? डिव्हिडंड इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. आर्या बरोबर आहे. डिव्हिडंड इक्वल टू डिवायझर into quotient plus remainder. Quotient plus remainder. Okay, dividend equal to divisor. Dividend equal to divisor into quotient plus remainder. आता हे लक्षात असेल नसेल पण इकडे लक्ष द्या. कन्सेप्ट काय सांगतो? कन्सेप्ट सांगतो एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 13 आणि याचं मल्टिप्लिकेशन. कारण आपण याला डिवाइड केलं होतं. डिव्हिजन साठी हा पार्ट तयार केला होता. सो एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 13 चं मल्टिप्लिकेशन एक्स प्लस 3 सोबत. करेक्ट. आणि रिमाइंडर हे सगळं ऍड करा. You will get x cube minus x square plus x plus 46. कोण सांगतं? मग या क्यूबिकची व्हॅल्यू किती? x cube minus x square plus x plus 46 ची व्हॅल्यू किती कोण सांगतं? From equation number 1. From we can utilize the equation number 1. Equation 1 चा utilize त्या ठिकाणी केला तर आन्सर किती? यस बाकीचे यस प्रतीक्षा बरोबर आहे. आर्या बरोबर आहे. दिव्या यस बरोबर आहे. करेक्ट. अजून यस बाकीचे सुशिता यस करेक्ट. बोला पटपट. बाकीचे थोडस डोकं लावा. पटकन सांगा. हे जे क्यूबिक इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह केलं इज दॅट कॅन बी द सिम्पलेस्ट मेथड टू सॉल्व्ह द क्वेश्चन. एक्स तुम्हाला जर कॉम्प्लेक्स नंबर असेल आणि क्यूबिक किंवा फोर्थ पॉवर फिफ्थ पॉवरचा जर क्वेश्चन विचारला तर युअर आन्सर डिव्हिडंड डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर या मेथडने इझिली फॉर्म करता येईल. तुम्हाला इझिली फॉर्म तयार करता येईल. सो इथं व्हॅल्यू न देता काय दिलेला आहे? कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे. तो सिम्प्लिफाय करा पहिल्यांदा. कॉम्प्लेक्स नंबर ऑलवेज सिम्प्लिफाय दिस. Mark this as equation number 1. चेक करा. इक्वेशन 1 हा पार्ट काय सांगतो?
एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 13 ही व्हॅल्यू किती आहे? किती आहे ती व्हॅल्यू? किती आहे? एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 13 इक्वल टू व्हॉट? 0. स्क्वेअर मायनस 4x प्लस 13 ही व्हॅल्यू किती आहे? 0. याचा अर्थ हा पार्ट 0 झाला राजांना. हा पार्ट 0 झाला. हा पार्ट जर 0 तर हे मल्टिप्लिकेशन पूर्ण 0. So remaining value is the what? Remaining value is the polynomial form x cube minus x square plus x plus 46 equal to किती आलं? 7. ही व्हॅल्यू म्हणून तुम्हाला विचार. फाइंड द व्हॅल्यू ऑफ असं विचार. अर्थ समजला का क्वेश्चनचा? फाइंड द व्हॅल्यू ऑफ विचारले. त्याच्यासाठी व्हॅल्यू किती? जर x ची व्हॅल्यू 2 + 3i असेल तर या कंडिशन मध्ये समजा इथं फक्त 2 दिला तर आन्सर किती देईल? फक्त 2 दिला. हा 2 इथं ठेवतो आपण. हा 2 x मध्ये ठेवतो. हा 2 x मध्ये ठेवतो आणि सॉल्व्ह करतो. सिम्प्लिफाय करतो त्याला. पण इथं 2 देण्याऐवजी काय दिलेलं आहे? कॉम्प्लेक्स नंबर दिला. एवढाच डिफरन्स. एवढाच डिफरन्स आहे. मेथड समजली का? मेथड समजली का? एखाद्या पॉलिनॉमियल बाबतीत जर व्हॅल्यू विचारली असेल आणि जर x गिवन असेल, यू नीड टू सबस्टिट्यूट दिस x. You need to convert this x into quadratic. आणि आता काय घ्या? डिव्हिजन घ्यायचं. एक्झॅक्ट डिव्हिजन प्रोसेस घ्यायची. आणि या डिव्हिजन प्रोसेस मधून रिमाइंडर जेवढा काही राहतो तो रिमाइंडर हे त्याचा आन्सर असतं. ऑलवेज लक्षात ठेवा. इथं कदाचित x पण येऊ शकतो. इथं x राहू शकतो रिमाइंडर मध्ये. तो x म्हणजे किती वापरायचा? 2 + 3i म्हणून युटिलाइज केला जातो. 2 + 3i म्हणून युटिलाइज केलं जातं. So few questions लक्षात ठेवा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल फॉर्म असेल तर. आणि हे 8, 9, 10 मध्ये तुम्हाला झालेलं आहे डिव्हिजन फॉर्म पॉलिनॉमियल साठी. त्यासाठी हा डिव्हिडंड इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर हा फॉर्म. जो क्वेश्चन आहे ट्राय करा मनाने. क्वेश्चन देतो ट्राय करा मनाने. x³ + x² x³ plus x² plus x² minus x plus 22 if x equal to 5 divided by 1 minus 1 minus x equal to 5 divided by 1 minus x equal to 5 divided by 1 minus 2i. सांगा रे, हा प्रॉपर कॉम्प्लेक्स नंबर आहे का? प्रॉपर कॉम्प्लेक्स नंबर जर नसेल तर प्रॉपर कॉम्प्लेक्स नंबर आहे का चेक करा पहिले. सांगा पटकन. प्रॉपर कॉम्प्लेक्स नंबर आहे का? नाहीये. हाउ टू कन्वर्ट इट इनटू द प्रॉपर फॉर्म? यस, बाय टेकिंग रॅशनलायझेशन. यस, बरोबर आहे वेदांत. सो टेक इट्स रॅशनलायझेशन. यस आशुतोष, करेक्ट. दिव्या काय लिहायचं राहिलं का? लिहायचं पटकन, पॅरलली लिहायचं. ओके, x equal to 5 1 minus 2i. हा कॉम्प्लेक्स नंबर क्लिअरली नाही. सो टेक इट्स कॉन्जुगेट. कॉन्जुगेट नि मल्टिप्लाय, कॉन्जुगेट नि डिवाइड. यस, करेक्ट. आर्यन इथं x equal to 5 divided by 1 minus 2i. सांगा काय प्रोसेस? प्रोसेस 1 plus 2i ने मल्टिप्लाय, 1 plus 2i ना डिवाइड, 1 plus 2i ने मल्टिप्लाय, 1 plus 2i ने डिवाइड. क्या 1 plus 2i ने मल्टिप्लाय, 1 plus 2i ना डिवाइड कर. सांग काय काय असेल? सो या ठिकाणी 5 into ब्रॅकेट 1 plus 2i, 1 minus 2i, 1 plus 2i चं काय करायचं? 1 minus 2i, 1 plus 2i काय घेणार? a minus b, a plus b, correct? a minus b, a plus b, a square minus b square, a square minus b square. सांगा a चा, yes, श्रावणी 1 चा स्क्वेअर, करेक्ट, मायनस 2 चा स्क्वेअर, i स्क्वेअर. दोन्ही थिंगचा स्क्वेअर तुम्हाला घ्यावा लागेल. 2 चा स्क्वेअर सुद्धा, i चा स्क्वेअर सुद्धा. सो 1 चा स्क्वेअर 1 minus 4, i स्क्वेअर ची व्हॅल्यू परत मायनस.
इथला मायनस, हा मायनस, प्लस 1 प्लस 4 किती आलं रे 5. सो डिनॉमिनेटर या दोघांचा प्रोडक्ट या ठिकाणी घेऊन दाखवला. डिनॉमिनेटर मधला हा जो प्रोडक्ट आहे तो त्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे, या साइडला मेन्शन केलेला आहे. समजून घ्या व्यवस्थितपणे करा. यू हॅव टू बी कॅल्क्युलेशन परफेक्शन, एकदम परफेक्शन पाहिजे त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन. कुठेही काही जम्बलिंग मिस्टेक्स, फॉर्म्युला लिहित राहायचं. फॉर्म्युला लिहित राहिलं की ते येत जाणार. ओके करेक्ट. 5 डिनॉमिनेटर आलं, 5 गेट कॅन्सल. सो प्रॉपर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज 2y, जो की इम्प्रॉपर फॉर्म मध्ये दिला होता. इम्प्रॉपर फॉर्म दिला होता, याला प्रॉपर फॉर्म मध्ये आणलं आपण फक्त. रेस्ट ऑफ द प्रोसेस इज सेम. सांगा फायनल आन्सर किती. या पॉलिनॉमियल साठी फाइंड द व्हॅल्यू ऑफ असा क्वेश्चन आहे, वेअर x इज गिवन. x व्हॅल्यू गिवन आहे, x व्हॅल्यू गिवन आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, याची तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे. सांगा व्हॅल्यू किती, व्हॅल्यू किती. काढता येईल आता. काय सांगितलेलं, इथं हायर पॉवर असू शकतात. वी विल यूज अनदर मेथड. हा x इथं ठेवला तरी आन्सर येऊ शकतं. हा x इथं सबस्टिट्यूट करून आन्सर येतं का, यस येऊ शकतं. वी हॅव टू यूज अनदर मेथड. व्हॉट्स दॅट. हा x हा +1 आहे, या साइडला -1 आणि 2 +1 आहे, विसरू नका. काय करायचं, याला इकडे शिफ्ट करा. x - 1 equal to 2i. Now squaring on both sides. Squaring on both sides. Squaring on both sides. Squaring on both sides. Both sides a square here. काय असेल, x - 1 bracket square equal to 2i bracket square. x - 1 bracket square equal to 2i square. करा expansion. Expansion. x - 1 bracket square चा expansion. x - 1 bracket square चा expansion. x square -2 into x into yes 1 plus 1 चा square. x square -2x plus 1. Square -2x plus 1. Square -2x plus 1. 2 चा square 4 I square. 2 चा square I square. x square -2x plus 1 4 आणि हा I square minus. I square ची व्हॅल्यू मात्र मायनस. I square ची व्हॅल्यू -1. सांगा फायनली हा -4 या साइड. सो x square -2x plus 5 equal to 0. इक्वेशन नंबर 1. आला तिथपर्यंत. सर्वांचं इथपर्यंत झालं का. पॉलिनॉमियल सॉल्व करायचं आहे. इम्प्रॉपर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे. प्रॉपर कॉम्प्लेक्स नंबर तयार करा बाय टेकिंग इट्स कॉन्जुगेट. हा 5 1 + 2 ला मल्टिप्लाय. हा a - b आहे, हा a + b आहे. a स्क्वेअर - b स्क्वेअर ही मेथड वापरा. a चा स्क्वेअर b चा स्क्वेअर. इथं आपल्याला 5 मिळालं, याचा अर्थ डिनॉमिनेटर 5 झालं. x equal to 1 plus 2i. हा 1 त्या साइडला न्यायचा. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. x - 1 ब्रॅकेट चा स्क्वेअर. x स्क्वेअर -2x plus 1 2 चा स्क्वेअर i स्क्वेअर. काय होतं, या छोट्या गोष्टींनी कॉन्फिडन्स वाढणार तुमचा. या थिंग्स जर प्रॉपर करत असाल तर नक्कीच मी तुम्हाला सांगतो कॉन्फिडन्स खूप वाढतो तुमचा. काय पाहिजे, शेवटी आन्सर मीट करता आलं पाहिजे. फायनल आन्सर मीट करता आलं पाहिजे, ते करेक्ट असलं पाहिजे. हा कॉन्फिडन्स तुम्हाला खूप या प्रॅक्टिसने मिळवायचा आहे. शेवटी आलंच पाहिजे. फायनल आन्सर पर्यंत आपल्याला आलं पाहिजे. हा कॉन्फिडन्स तुम्हाला गेन करायचा याच्यामधून पूर्णपणे. फर्दर त्यामुळं छोट्या गोष्टी ज्या जमत नाही त्या साईडला लिहित राहायचं मॅथ्स मध्ये कधीही. हे खूप गोष्ट मॅटर करते. या क्वेश्चनला कदाचित तुम्हाला इझी वाटत असेल सध्या हे, पण असा काही कन्सर्न असेल क्वेश्चन मध्ये, डिफिकल्ट लेवल वाटत असेल तर काय करायचं, साईडला कॅल्क्युलेशन करून ठेवायचे. साईडला सगळे फॉर्म्युले लिहित राहायचे. बरोबर मॅथ्स येतं.
थोडं सुद्धा इकडे तिकडे जाणार नाही तुमच्या हाताने नंतर. समजा काय घ्यायचं आपल्याला, एक्स क्यूब डिव्हिजन घ्यायचं, राईट. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 5 ने डिवाइड करायचं. चेक करा ज्यांना डिव्हिजन प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये समजलं नव्हतं त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो इथं, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ दिस डिव्हिजन. तर ते अवघड होतं म्हणून सोडून दिलं होतं त्यावेळेस, ऑप्शनला टाकलं होतं सगळं, बरोबर आहे. ऑप्शनला टाकण्याची तर खासियत फार मोठी आहे आपल्याकडे. Squaring on both the sides, we're done. X minus 1 brackets a square, 2i square. X minus 1 a minus b bracket square चा expansion. A चा square minus 2ab plus b चा square, 1 चा square 1. इथं 2 चा square आणि I चा square. हे झालं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर, बोथ साइडचा स्क्वेअर. सांग बरं वेदांत, फायनल आन्सर किती आलं मग? फायनल आन्सर किती? यस आशुतोष, करेक्ट आहे. आर्या, सोहम, करेक्ट आहे सोहम. आर्या आन्सर बरोबर आहे. प्रतीक्षा, बाकी क्वेश्चन सॉल्व्ह करून ठेवायची प्रतीक्षा, काही शिल्लक ठेवायचं नाही. ओके, लक्ष द्या. इथं आपल्याला क्यूब रिक्वायर्ड आहे, इथं स्क्वेअर आहे. इथं क्यूब रिक्वायर्ड आहे, इथं स्क्वेअर आहे, म्हणजे एक्स ने मल्टिप्लाय. एक्स ने मल्टिप्लाय जर केलं याला तर आपल्याला क्यूब मिळू शकतो. सो एक्स इंटू एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब. एक्स इंटू मायनस 2x स्क्वेअर. एक्स इंटू 5 प्लस 5x. काय घ्यायचं असतो? डिफरन्स. We need to take the difference. This minus plus gain minus plus minus. Yes, रचना करेक्ट, बरोबर आहे रचना. काय झालं या ठिकाणी? एक्स क्यूब गेट कॅन्सल. हे परफेक्ट आलं पाहिजे, काही भीती नसली पाहिजे माइंड मध्ये. 2x प्लस x 3x स्क्वेअर मायनस 5x मायनस x मायनस 6x प्लस किती? 22 प्लस 22. नेक्स्ट काय रिक्वायर्ड आहे आपल्याला? या ठिकाणी एक्स स्क्वेअर आहे, रिक्वायर्ड 3x स्क्वेअर आहे आपल्याला. आत्मज, आय थिंक रॉंग आहे, चेक करा सर. ऋषिता, हा यस रिक्वायर्ड सांगताय का? ओके, वी रिक्वायर्ड 3, सॉरी. मग कर बरोबर आहे, मग बरोबर आहे. या ठिकाणी 3x स्क्वेअर आहे, या ठिकाणी किती पाहिजे? 3 पाहिजे. 3 इंटू एक्स स्क्वेअर. काय झालं या ठिकाणी? 3x स्क्वेअर. 3 इंटू मायनस 2x मायनस 6. 3 इंटू 5 15. मायनस प्लस मायनस, इथं प्लस असतो, मायनस झाला. मायनस आहे, प्लस झाला, प्लसचा मायनस, अपोजिट साइन लिहायचे. 3x स्क्वेअर मायनस 6x आणि खालचा प्लस पकडा, तो कॅन्सल होणार. मायनस 6x प्लस 6x. 3x स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर गेट कॅन्सल. या पद्धतीने 22 मायनस 15 आन्सर इज 7 आहे. कसं येतं हे तुम्हाला माहिती आहे. काय लिहिलं होतं आपण? डिव्हिडंड इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. डिव्हिडंड इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. करेक्ट, या पद्धतीने लिहायचं. सो डिव्हिडंड म्हणजेच पॉलिनॉमियल, दॅट्स व्हॅल्यू वी नीड टू फाइंड आउट, ज्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 22 याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. डिवायझर किती आलं? डिवायझर एक्स स्क्वेअर सॉरी मायनस 2x प्लस 5. कोशंट किती आला होता? एक्स प्लस 3. रिमाइंडर किती आहे? 7. रिमाइंडर 7 आहे. 7च असला पाहिजे असं काही नाही. लकीली 2 क्वेश्चन घेतले आणि तिथं 7 आलं तर इथं एक्स पण शिल्लक असू शकतो. एक्स शिल्लक असेल तर एक्स ची व्हॅल्यू टाकावी लागते तुम्हाला, एक्स व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावी लागते. जर रिमाइंडर एक्स राहत असेल तर एक्स ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावी लागते, लक्षात ठेवा. नाउ दिस quadratic is 0 from equation 1. From equation 1 this part is 0, हा part 0 आहे.
0 into this, total becomes 0. Total पूर्ण part 0 आहे. X cube plus x square minus x plus 22 equal to किती? This is the value of this polynomial. ही व्हॅल्यू झाली त्या पॉलिनॉमियल साठी. दिस इज द प्रोसेस. ही प्रोसेस तुम्हाला माहित असली पाहिजे, कारण इथे इझी दिलेत मी तुम्हाला दोन्ही पण. असं नसतं प्रत्येक वेळेस. इट कॅन बी फोर्थ पॉवर, इट कॅन बी फिफ्थ पॉवर. सो वी नीड टू बी टेक इट पॉलिनॉमियल डिव्हिजन फॉर्म. पॉलिनॉमियल डिव्हिजन आलं पाहिजे. लिहिलं का सर्वांनी? झालं सर्वांचं? अभिराज का अभी सावळे. ज्यांचं ऍडमिशन झालं असेल त्यांना रोल नंबर मिळाला असेल. यू कॅन पुट युअर रोल नंबर्स प्रॉपरली. तुमचे रोल नंबर्स प्रॉपरली पुट केले पाहिजे. जसं के मार्केट के 001 माझ्याचा रोल नंबर असेल, नंतर नेम आणि सरनेम. आता हा विदाउट गॅप ठेवायचा. के 001 या पद्धतीने. डबल टॅप केलं की तुम्हाला चेंज करता येतं. तुमचं नाव तुम्हाला चेंज करता येतं. येस वीरेंद्र, गुड. डबल टॅप करायचं आणि तुम्ही चेंज करू शकता. ओके, क्लिअर आहे कन्सेप्च्युअली? ही पॉलिनॉमियल असेल तर पॉलिनॉमियलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर दिस मेथड वी विल यूज. पॉलिनॉमियल बाबतीत जर व्हॅल्यू काढण्यासाठी विचारली असेल तर ही मेथड ऍप्लिकेबल होते. Now, representation of complex number on xy plane. Representation of the complex number on xy plane, that is called as Argand plane. त्याला स्पेशल नेम आहे. आपण 2D plane म्हणतो. x axis and y axis से रिलेटेड घेतो, करेक्ट? x axis आणि y axis फॉर्मेशन्स आपण सांगतो. That is 2D plane. x axis, y axis एक्झॅक्टली परपेंडिक्युलर घेतो. एक्झॅक्टली परपेंडिक्युलर घेतो. या ठिकाणी x ची व्हॅल्यू सांगा. x ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? कुठला क्वाड्रंट? फर्स्ट क्वाड्रंट. अँटी क्लॉकवाईज सेन्सने आपण जातो. अँटी क्लॉकवाईज सेन्सने आपण जातो. x या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह, y सुद्धा पॉझिटिव्ह. x y बोथ आर पॉझिटिव्ह. कुठला क्वाड्रंट आहे? कुठला क्वाड्रंट? नाउ दिस इज सेकंड क्वाड्रंट, राइट? सेकंड क्वाड्रंट आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह, कोण निगेटिव्ह? Who is negative, who is positive in the second quadrant? Second quadrant मध्ये काय सिच्युएशन? x निगेटिव्ह असतं, राइट? या ठिकाणी x पॉझिटिव्ह असतं. सो या क्वाड्रंट मध्ये x काय असतो? निगेटिव्ह असतो. y काय असतो? वर्टिकली 0 च्या अप साइडला असेल तर y या ठिकाणी पॉझिटिव्ह, y डॅश या ठिकाणी खालच्या साइडला निगेटिव्ह, 0. त्याला आपण ओरिजिन म्हणतो. 0,0 आपण घेतो, राइट? त्याच्या अप साइडला y पॉझिटिव्ह. So this is the x, this is the y, correct? Now in this quadrant, third quadrant, कितवा क्वाड्रंट? थर्ड क्वाड्रंट. या ठिकाणी हा फर्स्ट क्वाड्रंट होता. हा कितवा क्वाड्रंट? सेकंड क्वाड्रंट. हा कितवा क्वाड्रंट? थर्ड क्वाड्रंट. हा कितवा क्वाड्रंट? फोर्थ क्वाड्रंट, करेक्ट? सांगा इथं काय स्टोरी? What is the story here? Both are negative in the third quadrant. X negative और y सुद्धा negative. X negative, y सुद्धा negative. X, y both are negative. X, y both are negative. सांगा या क्वाड्रंटची स्टोरी काय? What is the story of this quadrant? X ला विचार करा. या साइडला आहे आपण. या साइडला आहे. X is पॉझिटिव्ह, y मात्र डाउन साइड निगेटिव्ह. याचा यूज
याला आपण 2D प्लेन म्हणतो. का 2D प्लेन? एक्स आणि वाय बोथ ऍक्सेस आहे. असाच 3D प्लेन सुद्धा आहे तुम्हाला. 3D प्लेन आहे, असाच 3D प्लेन आहे. थोडासा विचार करून सांगायचा आहे. जर एक पॉइंट मी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये मार्क करत असेल तर तो पॉइंट 2,2 आहे. करेक्ट? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट साठी -2, +2 आहे. थर्ड क्वाड्रंट साठी -2, -2 आहे. फोर्थ क्वाड्रंट साठी +2, -2 आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. हे झालं आयडेंटिफिकेशन. हे झालं आयडेंटिफिकेशन. पटकन पॉइंट कळतो आपल्याला कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे तो. ही डायग्राम न काढता सुद्धा आपल्याला समजतं -2, -2 आहे म्हणजे क्वाड्रंट कुठला? सेकंड क्वाड्रंट का थर्ड क्वाड्रंट? थर्ड क्वाड्रंट सर. दोन्हीही मायनस असणं म्हणजे आपण डायग्राम न पाहता सांगतो. दॅट इज कॉल्ड एज अल्जेब्रिकल क्रॉस चेक म्हणतात. अल्जेब्रिकल क्रॉस चेक आहे आपला तो. दोन्ही पॉझिटिव्ह, फर्स्ट क्वाड्रंट, फर्स्ट निगेटिव्ह, सेकंड पॉझिटिव्ह. इथे आहेत आपण. दोन्हीही निगेटिव्ह, थर्ड क्वाड्रंट. एक पॉझिटिव्ह, दुसरा निगेटिव्ह, कितवा क्वाड्रंट? फोर्थ क्वाड्रंट. करेक्ट? हे आपल्याला 2D मध्ये झालंय. 2D मध्ये या पद्धतीने आहे. 3D चा विचार करून सांगायचा. आज डोकं लावायचं 3D साठी. 3D साठी विचार करून सांगायचं आहे. 3D साठी विचार करून सांगायचं आहे. किती, जसं इथं 4 क्वाड्रंट येतात तसं याचे किती क्वाड्रंट येतात? याचे किती क्वाड्रंट्स येतात हे तुम्हाला सांगायचं. आज सर्च करायचं पूर्ण. आजचं टार्गेट आहे तुमचं. जर 3D असेल तर 3D असेल तर किती क्वाड्रंट्स? 2D असेल तर 4 क्वाड्रंट्स. 3D असेल तर किती क्वाड्रंट्स? कोण सांगता? हा बॉक्स दिसायला दिसतो, काढलाय आपण 2D वर. आहे 3D तो. आहे 3D तो. 6 रॉंग. 6 आन्सर रॉंग. ऋषिकेश रॉंग. अजून? येस, अजून कोणी? जर हा बॉक्स असेल तर हाऊ मेनी क्वाड्रंट इट नीड टू बी फॉलो? क्वाड्रंट म्हणजे काय? 2,2, 2,2,2 फर्स्ट क्वाड्रंट, 2,2,2 फर्स्ट क्वाड्रंट, 2,2, -2. या पद्धतीनं असं किती फॉर्म्स असतात. वेदांत व्हेरी गुड. ऋषिता करेक्ट. विराज करेक्ट. तनिष्का रॉंग. अरे कौशल, कौशल राजा 2D असेल तर 4 क्वाड्रंट, 3D असेल तर किती क्वाड्रंट हे विचारतो मी. किती क्वाड्रंट असं असतं ते. हा एक्स ऍक्सिस तुम्ही घ्या, हा वाय ऍक्सिस घ्या आणि हा झेड ऍक्सिस तुमच्या डायरेक्शन मध्ये. तुमच्या डायरेक्शन मध्ये आहे झेड ऍक्सिस. याचा विचार असा करावा लागतो. दिस इज द 3D मॉडेल. 3 ऍक्सिस आहेत दिसतात. इथे एक ऍक्सिस नाहीये, कमी आहे. एक ऍक्सिस बोर्डला परपेंडिक्युलर आहे. बोर्डला काय आहे? परपेंडिक्युलर आहे. दिसतोय का प्रत्येकाला? बोर्डला परपेंडिक्युलर एक ऍक्सिस असा बाहेर येतो. इमॅजिनेशन करा. इमॅजिनेशन स्ट्रॉंग पाहिजे. हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. 3D म्हटलं की एक ऍक्सिस बाहेरच्या साईडला येतो तुमच्या डायरेक्शन. तुमच्या डायरेक्शनने कॅमेरा परपेंडिक्युलर जातो. हा कॅमेरा परपेंडिक्युलर जातो. हा क्लिअर? बोर्डला सुद्धा परपेंडिक्युलर आहे. तसं जर ऑब्झर्व केलं तर विचार करा, इथं एक्स पॉझिटिव्ह आहे, वाय पॉझिटिव्ह आहे, हा झेड म्हणून थोड्या वेळासाठी आपण. हा झेड पॉझिटिव्ह म्हणजे एक्स पॉझिटिव्ह, वाय पॉझिटिव्ह, झेड पॉझिटिव्ह. एक्स पॉझिटिव्ह, वाय पॉझिटिव्ह, झेड पॉझिटिव्ह. असं किती वेळेस होणार? हा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. हे 4 झालं. हे 4 होतात. हे 4 होतात. अजून आठवतं? निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. करेक्ट? 1 2 3 4. हे 4 होतात. हे 4 क्वाड्रंट असे मिळून ऑक्टंट तयार होतो. काय तयार होतो? ऑक्टंट तयार होतो. ऑक्टंटचा अर्थ एक्स वाय झेड तिन्ही निगेटिव्ह. आठवतं? 3 कॉइन टॉस. 3 कॉइन टॉस. किती जणांना आठवतं? 3 कॉइन टॉस. काय असतं रे 3 कॉइन टॉस? एच एच एच, एच एच टी, एच टी एच, टी एच एच. करेक्ट? त्यानंतर आपण सगळ्यात शेवटी टी टी टी, 2 टी 1 एच, टी एच टी. एच ला शिफ्ट करा, परत एच ला शिफ्ट करा, एच टी टी. आठवतं का हे? these are the possibilities. These are the possibilities.
याला तसं थिंक करायचं तुम्हाला, तसं थिंक करायचं. एक जर बॉक्स असेल, आहे पुढे सिलेबस मध्ये आहे तुम्हाला, हा याला परपेंडिक्युलर आहे, लक्षात ठेवा. याच्यासाठी हा फर्स्ट क्वाड्रंट झाला, फर्स्ट क्वाड्रंट झाला. बोर्ड वरती हा पॉइंट आहे म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. हा पॉइंट मी मागं ढकलतोय, मागं ढकलतोय, हा पॉइंट मी मागं ढकलतो. पुढे सपोज मागं ढकलला, बोर्डच्या बॅक साईडला गेला तर काय निगेटिव्ह वर, कोण निगेटिव्ह, कोण निगेटिव्ह, काय निगेटिव्ह येईल विचार करा. इथं हा परपेंडिक्युलर आहे, इथे एक पॉइंट आहे, एक्स पॉझिटिव्ह, वाय पॉझिटिव्ह, आणि समोरच्या साईडला मी येत असेल तर झेड पॉझिटिव्ह, आणि बॅक साईडला जात असेल तर, बॅक साईडला जात असेल तर विचार करा, एक्स पॉझिटिव्ह आहे, राईटला आलो मी, वाय पॉझिटिव्ह आहे, अप साईडला आलो मी, राईट, फ्रंटला आलो म्हणजे झेड पॉझिटिव्ह आहे, आणि बॅक साईडला गेलो तर काय निगेटिव्ह, काय निगेटिव्ह, कुठला ऍक्सेस निगेटिव्ह, एक्स ऍक्सेस, वाय ऍक्सेस अँड झेड, झेड काय येतो निगेटिव्ह येतो. थोडीशी कल्पना शक्ती लागेल, कल्पना शक्ती लागते याला. म्हणजेच हा जो परपेंडिक्युलर आहे तो पॉझिटिव्ह झेड ऍक्सेस आहे, असं लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह झेड ऍक्सेस आहे. असाच निगेटिव्ह झेड ऍक्सेस त्या डायरेक्शनला जाणार, कुठं, बोर्डच्या पलीकडे जाणार, बोर्डच्या बॅक साईडला जाणार. मग विचार करा, 4 पॉइंट्स फ्रंट साईडला आहेत, 4 पॉइंट्स प्रेस करून बॉक्स मागे टाकला, 4 पॉइंट्स बॅक साईडला आहेत. हे जे 4 पॉइंट्स आहेत 1 2 3 4, झेड ऍक्सेस पॉझिटिव्हला आहे, मागच्या साईडला ढकला त्याला. आपण जसा ड्रॉवर ढकलतो तसा मागच्या साईडला बॉक्स ढकला तर तुम्हाला झेड निगेटिव्ह मिळतो, झेड निगेटिव्ह मिळतात. तसेच 4 पॉइंट्स फ्रंटला, 4 पॉइंट्स बॅकला, ऑक्टंट तयार करतात. ओके, तो पॉइंट नंतरचा आहे आपला, पुढे आहे सिलेबस मध्ये तुम्हाला तो. 2D समजलं का, 2D मध्ये हा पॉइंट घ्यायचा आहे. तर आपल्याला काही कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आहेत, ते कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या ऍक्सेस वरती आहेत, कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहेत हे समजणं गरजेचं आहे. दॅट इज रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इन 2D प्लेन. त्याला आर्गन डायग्राम म्हणतात, त्याला आर्गन डायग्राम म्हणतात. एखादा कॉम्प्लेक्स नंबर आहे तुम्हाला दिलेला आहे, झेड इक्वल टू ए प्लस आय बी फॉर्मचा, तो तुम्हाला रिप्रेझेंट करायचा, तुम्हाला रिप्रेझेंट आर्गन डायग्राम कॉम्प्लेक्स प्लेन. Argand diagram or complex plane, complex plane. So याचा जो ऍक्सेस एक्स ऍक्सेस असतो that is called as real axis. एक्स ऍक्सेसला कुठला ऍक्सेस म्हणतात, रियल ऍक्सेस. वाय ऍक्सेसला इमॅजिनरी ऍक्सेस, वाय ऍक्सेसला इमॅजिनरी, एक्स इज रियल ऍक्सेस, वाय इज कॉल्ड as imaginary. ओके, आता जनरली कॉम्प्लेक्स नंबर z इक्वल टू a प्लस आय बी न डिनोट करतो आपण. It must be denoted by now onwards x equal to I plus y, I into y ने डिनोट करा. एकदम इझी तुम्हाला अंडरस्टूड होईल यामुळे. जर मी तुम्हाला x ची व्हॅल्यू 1, y व्हॅल्यू 1 दिली, x 1 दिला, y जर 1 दिला तर x equal to 1 दिला, y equal to 1, what is the complex number? 1 plus 1i. That is z equal to 1 plus I ने डिनोट होतो. z equal to 1 plus I ने डिनोट असेल, x equal to 1, y equal to 1. So the complex number is 1, 1, 1, x 1 असेल, y सुद्धा 1 असेल. याचा अर्थ टेंटेटिव्हली आपण मार्क करू, x ची व्हॅल्यू 1 आहे, y व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे तो इथं टच होतो, इथं आला. x व्हॅल्यू 1, y व्हॅल्यू 1, दोन्ही पॉझिटिव्ह, 1, 1, 1, करेक्ट, बरोबर आहे का? दॅट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर ऑन आर्गन प्लेन और कॉम्प्लेक्स प्लेन. हे याचं रिप्रेझेंटेशन. सांगा बरं, z इक्वल टू -2 plus 3i, which quadrant, कुठला quadrant? z equal to -2 plus 3i, which quadrant it follows? कुठला quadrant follow करेल? कुठला quadrant follow करेल? Yes, very good. x ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, करेक्ट. y व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. या ठिकाणी जर x आणि y जर कम्पेअर केला तर x निगेटिव्ह, y पॉझिटिव्ह.
So definitely it lies in the second quadrant. Tentative mark करू आपण 2, tentative mark करू आपण 3. So 2, minus 2, 3. Tentative mark करत आहे, not the exact नाही. 1, 1 इथंच असेल कुठेतरी. इथं 2 आहे, या साईडला 3 आहे. इथं -2 आहे, या ठिकाणी 3 आहे. सो -2, 3 इथं आलं. रिअल ऍक्सेस याला रिअल नंबर म्हणायचं, याला इमॅजिनरी राईट वाय ऍक्सेसला फॉलो करतो या पद्धतीने. सांगा बरं z इक्वल टू उलट लिहिलं 2 - 3i. नाउ विच क्वाड्रंट? आता कुठला क्वाड्रंट? यस रचना करेक्ट. अजून बोला पटकन, विच क्वाड्रंट नाव? Yes, Kaushal. Now, which quadrant it follows? It follows the fourth quadrant. Correct? Fourth quadrant. हे तुम्हाला कळालं का? अगदी सिंपल, सरळ सरळ आहे. पुढची प्रोसेस मला सांगायची आहे. वेट अँड वॉच. पुढची प्रोसेस मला सांगायची आहे. त्याआधी हे सगळं क्लिअर पाहिजे की आपण काय करतोय? रिप्रेझेंट करतोय. कुणाचं रिप्रेझेंट करतोय? कॉम्प्लेक्स नंबरचा. कुठल्या प्लेन मध्ये? कॉम्प्लेक्स प्लेन मध्ये नाही तर आर्गन डायग्राम मध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन. हे झाले पॉइंट्स. रँडमली पॉइंट्स मार्क करू शकतो आपण. रँडमली पॉइंट्स मार्क करू शकतो. याला म्हणतात आर्गन डायग्राम मध्ये रिप्रेझेंट केलेले कॉम्प्लेक्स नंबर्स. आर्गन प्लेन मध्ये आपण कुठला रिप्रेझेंट करतोय? 2, -3. एक्स ऍक्सिस वर 2 आहे राईट. एक्स ऍक्सिस वर 2 आहे. वाय ऍक्सिस वर टेंटेटिव्ह -3 डाऊन साइडला तो कॉम्प्लेक्स नंबर इथे आला 2, -3. याला ओरिजिन पासून जॉईन करतात. याला ओरिजिन पासून जॉईन करतात. इथला जो पॉइंट दिला नव्हता मी, पण हे या पद्धतीने ओरिजिनला काय करतात? जॉईन करतात. तो कन्सेप्ट आपल्याला शिकायचा. ओके, हे क्लिअर आहे इथपर्यंत? कसं रिप्रेझेंटेशन असतं कॉम्प्लेक्स नंबरचं? सांगा बरं. जर z इक्वल टू 3i जर असेल तर कुठल्या क्वाड्रंट मध्ये किंवा कुठल्या ऍक्सेस वरती? कुठल्या ऍक्सेस वरती? ऍक्सेस मार्क करताना सांगेल एक्स ऍक्सेस एक्स डॅश म्हणायचं जो की निगेटिव्ह आहे. वाय म्हणा वाय डॅश म्हणा. ओके. z इक्वल टू 3i ऑन विच ऍक्सेस? तनिष्का काय सांगितलं आन्सर ते? श्रावणी रॉंग. येस तनिष्का काय सांगितलं आन्सर? बोला पटकन. 1 काय? z इक्वल टू 3i हा क्वेश्चन आहे. ऑन ऍक्सेस और ऑन क्वाड्रंट? ऍक्सेस वरती का क्वाड्रंट वरती? ते पहिले क्लिअर करा मला. ऍक्सेस वरती का क्वाड्रंट वरती? हा पॉइंट काय आहे? ऍक्सेस वर येतो. कुठल्या ऍक्सेस वर येतो? दिस is 0 plus 3i. What is the value of x? What is the value of y? Correct? बरोबर आहे का? x किती मग? x 0. y किती? कंपेअर केला तर 3. कॉम्प्लेक्स नंबर कसा डिनोट करतो आपण? z इक्वल टू x plus iy. So definitely y इक्वल टू 3. सांगा कुठला ऍक्सेस? हे मी तुम्हाला विचारतो. कुठल्या ऍक्सेस वरती गेला मग पॉइंट? यस x0 आहे y3. या ऍक्सेस वरती x कोऑर्डिनेट 0 असतात आणि y ची व्हॅल्यू 3 आहे. इथे येतो 0,3. म्हणजे याचा कॉम्प्लेक्स नंबर z इक्वल टू 0 प्लस 3i. शॉर्ट मध्ये z इक्वल टू 3i. हे पटकन कळालं पाहिजे. काय सांगतात सांगा बरं. z इक्वल टू -3. z इक्वल टू -3 हा कॉम्प्लेक्स नंबर कुठल्या ऍक्सेस किंवा क्वाड्रंट मध्ये येतो? कुठल्या ऍक्सेस किंवा क्वाड्रंट मध्ये येतो? कुठल्या ऍक्सेस किंवा क्वाड्रंट वरती येतो? z इक्वल टू -3 म्हणतोय. z इक्वल टू -3 कुठला ऍक्सेस? y वरती येतो का? y वरती येतो आशुतोष? रॉंग. यस प्रणील स्पेसिफिक बी स्पेसिफिक. येस तनिष्का काय विचारायचंय का?
z इक्वल टू -3. यस श्रावणी करेक्ट. तनिष्का करेक्ट आहे. शुतोष एक्स ऍक्सिस वर येतो का राजा? रचना एक्स ऍक्सिस वर येतो. z इक्वल टू -3. विचार करा, व्यवस्थित लिहा कॉम्प्लेक्स नंबर. पहिले सांगा कॉम्प्लेक्स नंबर कसा लिहिणार. हाऊ टू राईट दिस. त्याला कसं लिहिणार? z इक्वल टू -3 प्लस 0i. बरोबर आहे का? -3 प्लस 0i म्हणजे z इक्वल टू x प्लस iy. आता सांगा कुठला ऍक्सेस. आता सांगा कुठला ऍक्सेस. काय झाला हा क्वाड्रंट? सॉरी -3,0 झाला हा पॉइंट. -3,0 -3,0 क्वाड्रंट वरती येतो का ऍक्सेस वरती? क्वाड्रंट मध्ये येतो का ऍक्सेस मध्ये? ऍक्सेस वर. ऍक्सेस वर. कुठला ऍक्सेस? कोणता ऍक्सेस? वाय ऍक्सेस. शुअर वाय ऍक्सेस येतो का राजांना? चेक करा. एक्स कॉर्ड एक्स किती आहे? एक्स किती आहे? -3 आहे. वाय किती आहे? 0. एक्स राजांनो -3 आहे. -2 इथं आलं म्हणजे कुठे आहे? ऍक्सेस वरती आहे. दिस इज -3 सपोज. किती आहे हा? -3. सो दिस इज द कॉम्प्लेक्स नंबर z इक्वल टू -3. z इक्वल टू -3 आहे. z इक्वल टू किती लिहिणार? -3 प्लस 0i लिहू शकता. बरोबर आहे का? आणि हा झाला x, हा झाला y. x -3 y 0 म्हणजे तो इथं आला. कुठं? निगेटिव्ह एक्स ऍक्सेस. ज्यांनी निगेटिव्ह एक्स ऍक्सेस आन्सर सांगितलंय दे आर करेक्ट. दे आर करेक्ट. कन्फ्यूज करतात तुम्हाला. ऍक्सेस वरचे पॉइंट देऊन काय करतात? कन्फ्यूज केलेलं असतं. बी शुअर आणि कॉन्फिडंट. शुअर राहा, थोडंसं कॉन्फिडंट राहा. तुमची गोष्ट लिहिणार आहे किंवा सांगणार. याच्याशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन कसे असतात एक्झाम मध्ये ते सांग. त्याआधी तुम्हाला थोडस रिलेटेड पार्ट माहित पाहिजे. तो मी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. क्वाड्रंट मध्ये कुठला पॉइंट कसा जज करायचा. ऍक्सेस वरचा पॉइंट आहे का क्वाड्रंटच्या आतमधला आहे हे जज करता आलं पाहिजे. तुम्हाला नुसतं सांगितलं z इक्वल टू, सांगा बरं, z इक्वल टू सपोज -1 प्लस 2y. सांगा x किती? -1, y किती? +2. कुठला क्वाड्रंट? विच क्वाड्रंट इट इज? पटकन कळालं पाहिजे असं. सांगा बरं. z इक्वल टू -5. z इक्वल टू -5 पटकन समजलं पाहिजे. z इक्वल टू -5. z इक्वल टू -5 क्वाड्रंट आहे का? हे क्वाड्रंट आहे. पटकन कळायला पाहिजे. क्वाड्रंट आहे का हा? y म्हणणार आहे रॉंग. सेकंड क्वाड्रंट म्हणणार आहे रॉंग. कुठला ऍक्सेस? स्पेसिफिक. बी स्पेसिफिक. जर x म्हणणार आहे बी स्पेसिफिक निगेटिव्ह एक्स आहे. काय पाहिजे आन्सर? निगेटिव्ह एक्स ऍक्सेस. का तसं? का तसं? कारण z इक्वल टू -5 प्लस 0i. बरोबर आहे का राजांना? -5 प्लस 0i हा झाला तुमचा x, हा झाला तुमचा y. yi z इक्वल टू x प्लस iy किंवा yi दोन्ही पण चालतं. x ची व्हॅल्यू -5 आहे, y 0 आहे. ची व्हॅल्यू -5 आहे म्हणजे तो इथं कुठेतरी आहे या साईडला. कुठल्या ऍक्सेसला? x डॅश ऍक्सेसला. x डॅश ऍक्सेसला. पटकन समजलं पाहिजे. कॉम्प्लेक्स नंबर दिला की पटकन समजलं पाहिजे कुठल्या ऍक्सेस कडे चाललाय, कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतोय तो. हे क्लिअर माहित पाहिजे. क्लिअर माहित पाहिजे. जमेल का? जमेल का? कॉम्प्लेक्स नंबर दिल्यानंतर तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे किंवा ऍक्सेस वरती आहे तो पटकन समजलं पाहिजे. त्याच्यासाठी तर तुम्हाला रिवाइज केलं 2D पहिल्यांदा. 2D मध्ये ते पटकन समजलं पाहिजे. ओके. सो किती वेळ आहे आपल्याकडे अजून? 1 hour. ओके ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये याचं ऍक्च्युअल युटिलायझेशन काय आणि कशासाठी होत ते आपल्याला पाहायचं. थोडासा ट्रिगो पार्ट इकडे होतो मिक्स. ट्रिगो पण रिवाइज होईल, हा कन्सेप्ट पण रिवाइज होईल तुम्हाला. बी शुअर अबाउट द नेक्स्ट लेक्चर. पुढच्या लेक्चर मध्ये मात्र शार्पली रेडी राहा. ट्रिगो पण छानपैकी व्यवस्थितपणे समजून सांगेल आणि रिलेटेड पार्ट टू द अँगल्स आहे.
अँगल्स आहे, पायथागोरस थेरम आहे, राईट. दोन गोष्टी लर्न करायच्या पुढच्या वेळेस. दॅट इज कॉल्ड एज मॉड्युलस अँड अँप्लिट्यूड पार्ट. आर्ग्युमेंट, त्याला आर्ग्युमेंट सुद्धा म्हणतात. मॉड्युलस म्हणजे पायथागोरस थेरम, आर्ग्युमेंट आणि अँप्लिट्यूड म्हणजेच आपला अँगल फॉर्मेशन येतं. अँगल आला की ट्रिगो आला, अँगल आला की ट्रिगोशी रिलेटेड कन्सेप्ट येतात. आणि सगळ्यात महत्वाचं लेक्चर आहे पुढचं, सगळ्यात महत्वाचं लेक्चर आहे. ओके, वी विल स्टार्ट इट फ्रेशली इन द नेक्स्ट लेक्चर. पुढच्या लेक्चर मध्ये आपण घेऊ. 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. यू हॅव द केमिस्ट्री इन द सक्सेसिव्ह लेक्चर. पुढच्या लेक्चर मध्ये केमिस्ट्री आहे तुम्ही. ओके, कोणाला काही विचारायचं, काय बोलायचं असेल तर बोलू शकता इन द चॅट बॉक्स. ओनली chat box. Okay, continue the chemistry lecture, second one.